एकदा पृथ्वीवर दुष्काळ पडला आणि सर्व देव आणि मानवे त्रासून गेली. माणसांनी देवतांना या दुष्काळापासून वाचवण्याची विनंती केली. ब्रह्मदेव आणि विष्णू असे करण्यास असमर्थ ठरल्याने नंतर सर्वांनी शंकर भगवानाला साकडे घातले. त्यानंतर शंकराच्या कपाळावर असलेल्या घामाचा थेंब हा जमिनीवर पडला आणि त्यातून एक नदीची निर्मिती झाली. ती एक सुंदर स्त्रीच्या रूपाने प्रगट झाल्याने तिच्यावर मोहित होऊन तिच्या मागे देव धावू लागले, परंतु शंकराने तिला नर्मदा असे नाव दिले. भारतीय संस्कृती आणि धर्मात नर्मदा नदीला विशेष मान्यता आहे. नर्मदा नदी ही शंकराच्या घामाच्या थेंबापासून उत्पन्न झाली आहे आणि देवांच्या हातून घडलेले पापे धुवून काढण्यासाठी या नदीचे महत्त्व पौराणिक साहित्यात वर्णन केलेले आढळते. नर्मदा नदीच्या केवळ दर्शनानेच आपल्या हातातून घडलेले सर्व पापे धुवून जातात. या श्रद्धेमुळे अनेक भाविक नर्मदा नदीत स्नान करतात. मार्तंड ऋषी, अगस्त्य ऋषी यांच्यासारखे तपस्वी व्यक्तींनी नर्मदा नदीच्या किनारी साधना आणि तपश्चर्या केली आहे. भारतीय धर्म आणि संस्कृतीत नर्मदा परिक्रमा या संकल्पनेला आध्यात्मिक महत्त्व आहे. नर्मदा नदी आपल्या उजव्या हाताला ठेवून तिला संपूर्ण प्रदक्षिणा घातली जाते. ओंकारेश्वर येथे ही यात्रा सुरू होते. त्यासाठी संकल्प केला जातो आणि यात्रा सुरू होते. यात्रेची सांगता करताना कुमारी पूजन केले जाते, कारण नर्मदा ही कुमारी स्वरूप मानली गेली आहे. नर्मदा नदीचा प्रगट दिवस हा तिचा जयंती म्हणून साजरा केला जातो. अमरकंट या नदी नर्मदा नदीच्या उगमस्थानी आणि मध्य प्रदेशातील अनेक अन्य ठिकाणी साजरी होते. नर्मदेच्या घाटावर अनेक भाविक दिवे लावतात आणि नर्मदा नदीच्या पात्रात सोडतात. या निमित्ताने नर्मदेचे मंदिर सजवले जाते. साधू आणि संत या दिवशी नर्मदेच्या विविध घाटांवर यज्ञयाग करतात आणि सेवा करतात, पूजा करतात.